नमस्कार मित्रांनो, विनय कुटारे ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मी आज आलेलो आहे माझ्या एका मित्रांकडे, ज्यांचं नाव आहे महेंद्र पांगारकर सर, जे आहेत अतिशय क्रिएटिव्ह। आणि बघा, त्यांची घरात एंटर केल्यापासूनच त्यांची क्रिएटिव्हिटी जी आहे ती आपल्याला निदर्शनास येते। हे बघू शकतो आपण, त्यांनी बनवलेलं घरात एंट्रीच्याच ठिकाणी हे त्यांनी एक फाउंटन बनवलेलं आहे म्हणता येईल। आणि याच्यातून पाणी येतंय आणि इथून हे रिसायकल होत राहतं सर, हे रिसायकल होत राहतं। तुम्हाला त्यांची कल्पकता बघा, त्यांनी जे शास्त्रज्ञ आहेत जसे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत, राईट्स बंधू आहेत, त्यांचे त्यांनी पोर्ट्रेट बनवलेले आहेत आणि हे Amazon आणि फ्लिपकार्टवर त्यांचे विकायला देखील आहेत। सो लहान मुलांना किंवा मग त्यांची जागरूकता वाढवावी म्हणून त्याच्यासाठी दिस इज द राईट गिफ्ट ॲक्च्युली वी कॅन गिव्ह टू एनीवन, किंवा रिसेप्शनमध्ये किंवा अशा आपण ठिकाणी पण त्या आपण हे गिफ्ट देऊ शकतो। बघा, हे राईट बंधूंचं त्यांनी बनवलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्यांचं क्रिएटिव्हिटी दिसेल। आणि मला सर्वात जास्त भावलेलं जे आहे ते हे आहे तुम्हाला जरी इथून दिसत असेल फिश टँक, पण हा आहे मल्टीपर्पज फिश टँक। बघा, झूम करा सर याला, हे बघा इथे हे आहे फिश, इथे दिसू शकतं, बघू शकता तुम्ही किती सुंदर बनवलेलं आहे त्यांनी। हे आहे मल्टीपर्पज आणि याच्यात त्यांनी यूज केलेला आहे ॲज अ टिपॉय म्हणून। आणि सर तुम्हीच मला एक्सप्लेन करा, ही तुम्हाला कल्पकता कशी सुचली? ॲक्च्युली हे मल्टीपर्पज म्हणून आपण यूज केलंय। ॲक्च्युली जेव्हा आपण घरात फिश टँक आणतो तेव्हा एक स्पेस, पर्टिक्युलर स्पेस असते की तेवढी स्पेस द्यावं लागते। तर मग यासाठी आणि टिपॉय पण आपल्या घरात गरजेचा असतो। मग याच्यामध्ये दोन्हींचा उपयोग एकत्र होतो। ओके, टिपॉयला जी स्पेस वाया जाणार असते आपली, जी कंझ्युम करते, ती स्पेस आपली वाचते आणि त्याच स्पेसमध्ये आपलं टिपॉयचं पण काम होतं। एक्झॅक्टली। आजकाल बघा, मुंबई पुण्यात जर जाल तुम्ही तर किती कॉम्पॅक्ट घरं असतात, जिथे आपण एंट्री करतो तिथेच घर संपतं असं म्हटलं तरी बाबा ठरणार नाही, है ना? त्या ठिकाणी दिस इज द राईट ॲक्च्युली प्रॉडक्ट तिथे फिट होऊ शकतं। याचं तुम्हाला लहान मुलांना अट्रॅक्शन असतं फिशचं। बघा किती सुंदर फिश बनवलेलं आहे, लहान मुलांना असतं अट्रॅक्शन फिशचं। तिथे तुम्हाला फिश पॉन्ड म्हणून पण हे वापरता येईल आणि प्लस इथे असं मल्टीपर्पज इथे तुम्ही त्याचा टिकॉय म्हणून पण तुम्ही वापर करू शकता। इव्हन तुम्हाला सांगतो मी, याच्यावर जाऊन कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जर तुम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये हे ठेवलं, आजूबाजू 4 चेअर्स लावल्या, तर इथे तुमचा छोटासा कॉन्फरन्स टेबल पण होऊ शकतो। असं हे मल्टीपर्पज बनवलेलं आहे। कस्टमाइज पण करू शकतो, मध्ये मी मुलाचे फोटो लावले। एक्झॅक्टली, आपण कॉर्पोरेट लेवलला आपल्या कंपनीचे लोगोज वगैरे पण आपण इथे लावू शकतो। सो अशी ब्रँडिंग पण आपण करू शकतो। बघू शकता इथे त्यांनी त्यांच्या मुलाचा फोटो लावलेला आहे इथे। सो त्या पद्धतीने आपण इथे सपोज आता एक मोठा ब्रँड आहे, तिथे आपण तिथं ब्रँडचा इथे लोगो लावून इथे आजूबाजूला चेअर्स टाकून तुम्ही मीटिंग घेऊ शकता। आणि याच्यात मित्रांनो तुम्हाला ऍड करायचं राहिलं, हे इकडे पांगारकर सर, याच्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे आहे यांनी याचं पॅटर्न रजिस्ट्रेशनची प्रोसिजर चालू आहे। सो जे कोणी आमचे व्ह्युअर्स हे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मी सांगतो की हा प्रोडक्ट हा ऑलरेडी यांचा रजिस्टर्ड प्रोडक्ट आहे, त्यांची कल्पना आहे। प्रोडक्ट मी आणि माझे मित्र आहेत, युवराज साळवे, ओके, आम्ही दोघांनी मिळून बनवलेलं आहे। दोघं मिळून केलं, तरी पेटंटसाठी अप्लाय केलेलं आहे आम्ही। ओके, सो माझी रिक्वेस्ट आहे, कोणीही हा कॉपी करू नये, कारण की आपल्या देशामध्ये याच्यात लोक फार प्रॅक्टिस आहेत, लोकांची त्याच्यात हुशार आहे, झालेल्या गोष्टीचं पटकन कॉपी करून कॉपी पेस्ट करणं हुशार आहे, परंतु याच्या मागे सरांची मेहनत आहे। सर इथे आता रजिस्ट्रेशनच्या प्रोसिजरमध्ये, पॅटर्नच्या प्रोसिजरमध्ये आहे। सो जर कोणी हा व्हिडिओ बघून जर कोणी कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर तिथे पांगारकर सर त्याच्यावर लिगल ॲक्शन घेऊ शकतात, हे मी इथे आवर्जून नमूद करतो, है ना? आणि सर अजून तुमचा काय विचार आहे या प्रोडक्टला? तुम्हाला आता हे एक प्रायमरी लेवलचा प्रोजेक्ट आहे। ओके, त्याच्यामध्ये आता काही थोडेफार बदल करून आता आम्ही प्रोफेशनली लॉन्च करायचं प्लॅनिंग आहे। ओके, लवकरच ते प्रोफेशनली आपल्या भेटीला लवकरच येईल प्रोडक्ट। क्या बात आहे। आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा प्रॉडक्ट आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की ही जी वस्तू आहे ती आपल्या घरात हवी, आपल्या डायनिंग हॉलमध्ये हवी, किंवा हॉलमध्ये हवी, किंवा आपल्या ऑफिसमध्ये हवी, तर तुम्ही ही घेऊ शकता। मी डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबर टाकणार आहे, सरांच्यावर तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही इथे सरांना इथे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्हाला इथे ती वस्तू पण मिळू शकते। आणि प्लस याच्यात हे पण तुम्ही ऑर्डर करू शकता, जसं मी तुम्हाला सांगितलं पोर्ट्रेट जे आहे ते पण सरांच्या इथून तुम्ही ऑर्डर करू शकता।
सो मित्रांनो, जर तुम्हाला ही कल्पकता सरांची आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण करा तुम्हाला कसे सरांची आयडिया कशी वाटली. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जे नवीन नवीन असे व्हिडिओ बनवत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. पांगारकर सर, तुमच्या कार्याला खरंच मनापासून तुम्हाला शुभेच्छा आणि लवकरात लवकर तुमचं जे आहे स्वप्न हे पूर्णत्वास येऊ. आणि याच्यासाठी एक खारीचा वाटा जर आम्हाला काही उचलता आला तर आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे. विनय कोठावदे आणि त्याची जे काही यूट्यूबचे व्ह्युअर्स आहे मला आशा आहे ते नक्कीच तुम्हाला साथ देतील अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.